गोल डबा रेक्टँगल बटर प्रॉब्लेम सॉल्व. तर आज मी तुम्हाला छोटीशी आणि छान टिप सांगणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा, का तर मी अशा टिप अजून रोज घेऊन येणार आहे. तर फ्रीजरमधनं बटर काढलं होतं आणि ते काही मेल्ट झालं नाही किंवा ते कडक असल्यामुळे ते काही नॉर्मल ह्याला येणार नाही आणि दिवस पण तसे नाही आहेत. तर ही आजची ट्रिक होती. कॅप्शन तुम्ही पूर्णतः बघू शकता. जर कॅप्शन समजत नसेल तर तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ट्रान्सलेटमुळे सुद्धा समजेल. आणि अशा तऱ्हेने ही आजची ट्रिक होती, जी की 2-3 मिनटामध्ये बटर मेल्ट होतं. ते म्हणजे असं की तुम्ही जरी तवा जरी गरम असला त्यावरती जरी एखादी वाटी वगैरे जरी ठेवली ना तरी चालतं. पण ज्यावेळेस घाई गडबड असते ना, नाही बाबा आता हे उचलून ठेवायचं आहे, त्यावेळेस आपण ही ट्रिक यूज करू शकतो. ही पटकन पातेलं गरम करायला ठेवा. ज्या डब्यामध्ये काढायचं आहे त्या डब्यामध्ये क्यूब्स काढा आणि छान असं ते पातेलं त्यावरती उलटं झाकून ठेवा. तर अशा तऱ्हेने माझ्या इथं तर मी आत्ता आज बटर इथं ह्या डब्यामध्ये सेट केलेलं आहे. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून ठेवा. जेवणामध्ये होतं आज थोडंसं लाईट पण नाही आणि जास्त हेवी पण नाही असं म्हणता येईल. काहीतरी खायची इच्छा होते म्हणून अंड्याची भुर्जी केली. आणि तुम्हाला आवडते का अंड्याची भुर्जी? तसं तर मोस्टली मला एक आवडतं, सो मी अंड्याची भुर्जी प्रेफर केलं आणि त्यात पण मी पटापट धपाधप मसाले फेकून मारले आणि काहीतरी पटकन होईल म्हणून अंडंही पटकन फेकलं त्यामध्ये. पण ते काही लवकर झालं नव्हतं, थोडं टाईम लागतोच. इथं दिसतंय तसं होतं ना, ते 5 मिनटामध्ये नाही होत, त्यासाठी 15 मिनटं तर नक्कीच लागतात. कांदा टोमॅटो कोण कापून देणार, तो तर कापायलाच लागतो ना. चला, बोलता बोलता का होईना पण पटकन झालेलं आहे. तर मी आत्ता हे खाऊन घेते. हां, थोडंसं इकडं तिकडं आहे पण इट्स ओके. आणि आता आजची एवढी सगळी हा जो पसारा होता तो घालून झाला होता, तर आता तेही मला आवरायचं होतं. मी हे आवरून घेते. तोवर तुम्ही आधीचे व्हिडिओ जर बघितले नसताल तर बघून घ्या. सो लाईक करा, सबस्क्राईब पण करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट जे व्हिडिओ येतील ना ते तुम्हाला बघायला भेटतील. थँक्यू आणि बाय. भेटूयात नेक्स्ट अशा छान ब्लॉगमध्ये.